आज कॅबिनेट होती, परंतु काही महत्त्वाचं काम निघाल्यामुळं CM साहेबांना पुढच्या कार्यक्रमात जावं लागलं. त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. माझी वर मीटिंग बजेट आहे, तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे, त्याच्यामुळे फायनान्सच्या माझ्या मीटिंग चाललेल्या आहेत. विनीतजी तिथं आले, त्यांनी मला पहिल्यांदा इन्व्हिटेशन दिलेलं होतं की अशा प्रकारचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. आपण त्या कार्यक्रमाला या. एक गोष्ट खरी आहे, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो, बरे तुम्ही IAS असाल, IPS असाल किंवा उद्योगपती असाल किंवा व्यापारी क्षेत्रात असाल, शेतीच्या क्षेत्रात असाल, कुठलंही क्षेत्र असलं तरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठेतरी लेखक लपलेला असला तरी स्वतःच्या व्यापातून स्वतःच्या कामातून वेळ काढून तो त्याच्या मतामध्ये असणारं जे काही लिहायचं असतं तेच मात्र पुस्तकामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आमचे विनीतजी तसं बघितलं तर IIT दिल्लीचे इंजिनियर, तिथून त्यांनी IPS मध्ये स्वतः जायचं ठरवलं आणि त्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. जवळपास पहिली 2 पुस्तकं त्यांची निघालेली आहेत, आज 3रं पुस्तक आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हिंदुइझम बियॉन्ड रिच्युअलिझम या पुस्तकाचं विनीता गोरालांच्या प्रकाशन झालं असं जाहीर करतो. ए बुक फॉर ऑल हिंदूज अँड नॉन हिंदूज. आज खऱ्या अर्थाने देशाला अशा प्रकारच्या पुस्तकाची गरज आहे. आपण बघतो आपले अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं वर्षानुवर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राहतात, परंतु काही जण जाणीवपूर्वक कुठेतरी 2 समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, त्याच्यातनं स्वतःचा राजकीय स्वार्थ कसा साधता येईल, डेव्हलपमेंटचा विचार करायच्या ऐवजी 21व्या शतकामध्ये आपण सगळेजण गेलेलो असताना त्याला कुठेतरी बगल द्यायची आणि जाती जातीमध्ये काहीतरी अंतर पाडण्याचा प्रयत्न करायचा, कुठेतरी लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करायचा. हे काम मधून आजही समाजामध्ये होत असताना आपल्याला दिसतंय. पण शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत, इंडियन या नात्याने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. पाचही बोटं काही सारखी नसतात, परंतु जे चुकीचं वागतात त्याच्याकडं दुर्लक्ष करून चांगल्या विचाराची कास धरून आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. आणि हाच विचार, कारण आताच मी तुमच्या सगळ्यांच्या पुढंच त्याचं प्रकाशन केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याच्यात आता एक पॅरा त्यांचा वाचून दाखवलेला आहे. 250 पानाचं एक पुस्तक आहे. 30 वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि ते स्वतःच्या वेळेस विनीतजी बोलत होते आणि त्याच्या पाठीमागचं सांगत होते काय त्यांचा विचार आहे तो. त्यावेळेस सगळे आपण अतिशय शांतपणे ते ऐकत होतो आणि असे अतिशय एक चांगले कर्तव्यनिष्ठ अशा प्रकारचे अधिकारी त्यांनी लिहिलेले पुस्तक नवीन पिढीला निश्चितपणे प्रेरणा देईल. समाजातल्या सर्व घटकांनी हे पुस्तक घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये वाचनाच्या वर दुर्दैवाने कमी होत चाललेली आहे. त्याला काही कारणं असतील, सोशल मीडिया आहे, बाकीच्या गोष्टी. साधा आपला आयफोन असले हातात तर सगळ्या गोष्टी ताबडतोब आपल्याला उपलब्ध होतात आणि त्याच्यामुळं त्या जरा वाचनाकडं नवीन पिढीचं तरी थोडंसं दुर्लक्ष होत असताना पाहायला मिळत आहे. परंतु अशा प्रकारचे चांगले लेखक ज्यावेळेस एखादं महत्त्वाचं पुस्तक हिंदूज आणि नॉन हिंदूजच्या करता त्या ठिकाणी लिहितात आणि त्याच्यातून पुन्हा समाज एकसंघ ठेवण्याच्या करता, समाजामध्ये एकोपा वाढवण्याच्या करता त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. ते स्वतः पोलीस दलामध्ये आहेत. पोलिसांचं कामच आहे कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीची राखणं. त्यांनी गडचिरोलीच्या परिसरात नक्षलवाद जिथं आहे त्या ठिकाणी देखील काम केलेलं आहे. जी जबाबदारी सरकारने ती अतिशय उत्तम प्रकारे पार पाडायची अशा प्रकारचा आजपर्यंत विनीत अग्रवालजींचा नावलौकिक आहे आणि तशाच प्रकारचं त्यांचं आजपर्यंतचं काम आहे. या पुस्तकाच्याही माध्यमातून निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना एक नवीन विचार त्याच्यातनं ऐकायला मिळणार, वाचायला मिळणार आहे.
त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आमच्या विनीत अगरवालांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि पुढं पण चौथे पुस्तक त्यांचं आपल्या सगळ्यांच्या पुढे यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो, तशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शुभेच्छा आणि कौतुकाबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. Now I would request our lovely audience to put forth their questions for our author, Vineetji Agarwal. There is a slight change in the program. We can take question answers afterwards. May I request? नहीं, ये जो किताब है हिंदुइज़्म बियॉन्ड रिचुअलिज्म, इसमें ये हिंदुइज़्म जो है वो सिर्फ हिंदू धर्म ही नहीं है, जो हिंदू धर्म को नहीं मानते हैं उनके लिए भी हिंदुइज़्म है, क्योंकि ये हिंदुइज़्म तब का है जब बाकी कोई रिलीजन हुआ नहीं करता था। और जो भी आध्यात्मिक ज्ञान है वो ज्ञान सभी पुरुषों के लिए है, सभी महिलाओं के लिए है, हर धर्म के मानने वालों के लिए है। इसमें जो भी हमारे शरीर में जो भी ऑर्गन्स हैं, हार्ट है, लिवर है, किडनी है, उनके लिए डॉक्टर अलग अलग तो नहीं होते कि हिंदू का अलग, मुसलमान का अलग, ईसाई का अलग, सबके डॉक्टर एक ही होते हैं, क्योंकि हमारा जो स्थूल शरीर है वो एक ही है। उसी तरीके से जो सूक्ष्म शरीर है सबका वो भी एक ही है। अगर आप किसी की तबीयत खराब होती है तो साइकेट्रिस्ट के पास अगर जाते हैं, मनोरोग हो जाता है, तो भी एक ही तरह का डॉक्टर है, कोई अलग अलग धर्म के अलग डॉक्टर नहीं है। तो जब सभी एक धर्म का है, उसी तरह की हमारी बुद्धि होती है, उसी तरह का हमारा अहंकार होता है, उसी तरह के चित्त की अवस्थाएं होती हैं। तो इसी के बारे में जो भी हमारे उपनिषदों में लिखा है, जो भी हमारे दर्शनों में लिखा है, उस समय उन्होंने हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई वगैरह देख के नहीं बनाया, उन्होंने पूरी मानव जाति के लिए बनाया। तो उसी चीज़ों को मैं पाठकों के सामने लाने का मैंने प्रयास किया। सर, आजकल देखते हैं हम हिंदुइज्म लोग भूलते जा रहे हैं, मतलब मेन रिलीजन लोग भूलते जा रहे हैं, तो आपकी बुक कितना बताएगा कि हाँ इस बुक पढ़ने से? नहीं, मेरा ये मानना है कि इस किताब को या इस तरह की किताबों को, उपनिषदों को हमको स्कूल में पढ़ाना चाहिए, ताकि लोगों को समझ में आए कि स्पिरिचुअलिटी क्या है, आत्म ज्ञान क्या है, अध्यात्म क्या है। और जो ये पूजा पाठ करने के तरीके हैं ये लोगों के अलग हो सकते हैं, उनकी बाकी आस्थाएं अलग हो सकती हैं, लेकिन जो सत्य है, जो सत्य ऐसा है जो किसी के लिए बदलेगा नहीं, किसी समय में नहीं बदलेगा, किसी युग में नहीं बदलेगा, किसी धर्म के हिसाब से सत्य नहीं बदलता। कितने चैप्टर है सर इसमें? और इसमें 30 चैप्टर हैं, जो भी छोटे छोटे उपनिषद मैंने 3-3, 5-5, 7-7 पेजेस में इन शब्दों को मैंने इन पृष्ठों में मैंने लिखा है। और जो भी इसका सार है उपनिषदों का, बड़े बड़े उपनिषद अगर हैं तो उसमें लंबी चौड़ी कमेंट्री नहीं है, जो भी सार है उसको लिखा है। और उसके बाद हर चैप्टर के बाद 10 सवाल हैं, और वो सवाल जो हैं वो मल्टीपल चॉइस क्वेश्चंस हैं, ताकि लोग उसको पढ़ें और जो कॉन्सेप्ट हैं उनको करेक्टली समझें। नहीं सर, आपके दौर चलता है, ये मोबाइल का ज़माना है, बुक्स वगैरह सारी चीज़ मोबाइल में आ गई, ये बुक्स छपाना करना आजकल? हाँ, नहीं, ये बुक का किंडल वर्जन जो है वो अवेलेबल है, तो किंडल से जो भी चाहे वो डाउनलोड कर सकता है। अजीत दादा जी आए थे आज यहाँ पे, किस दिन लॉन्च किया, क्या कहेंगे? नहीं, बहुत खुशी हुई मुझे कि महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री यहाँ आए और उन्होंने इतना अच्छा बोला, इतना उन्होंने स्पष्ट तरीके से बताया कि हिंदुइज्म क्या है। और जितने भी मनुष्य में, जितने भी संसार में जितने भी लोग हैं, सभी के लिए ये पुस्तक है। लोगों को समझना चाहिए, पढ़ना चाहिए, और जो ठीक लगे उसको ग्रहण करना चाहिए। ऐसा नहीं कह रहे कि यही ग्रहण करिए, लेकिन आपके उपनिषदों में, आपके ग्रंथों में क्या है, कम से कम उसको समझ तो लो, पढ़ तो लो, बाकी अपने विचार बाद में बनाना। अच्छा, यंग जनरेशन के लिए खासकर वो बुक काफ़ी साबित होगी? यंग जनरेशन मुझे लगता है कि वो तो रिचुअल से थोड़ा घबराती है, रिचुअल्स को उस पर वो उसका ऑब्जेक्शन रहता है। लेकिन इस किताब में रिचुअल्स के विरुद्ध नहीं है, पर रिचुअल्स के पार जाके क्या है, बियॉन्ड क्या है। रिचुअल्स तो जो हैं तो हैं, इसके बियॉन्ड क्या है, वो मुझे लगता है कि जो यंग जनरेशन है वो ज़्यादा समझदार है और ज़्यादा लॉजिकल है और ज़्यादा इंक्विजिटिव है।
उत्सुक है, जिज्ञासा है उसको समझने की। तो मेरे ख्याल से ये किताब जो है यंग जनरेशन में काफ़ी लोकप्रिय है। थैंक यू। थैंक यू।